वडपे फ्लायओव्हरचं काम कुठपर्यंत आलेलं आहे? कालचीच एक कमेंट्स होती आपल्याला. सध्या आपण जिथे उभे ते वडपेची टेकडे म्हटले जाते ग्लोबल कॉम्प्लेक्स, ज्या ठिकाणी समृद्धी महामार्गाला वळण दिला जातो. आणि आपल्याला हा जो मुंबई नाशिक महामार्गावरील जो ब्रिज आहे वडपेच्या टेकडीजवळ, या ब्रिजचं काम किती आले किती या संदर्भात विचारणा झाली होती. तर मी ते दाखवण्यासाठी करता आलेलो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, इथे जे ब्रिजचं काम ऑलरेडी वर्षभरापासून थांबलेलं होतं, ज्याला पुन्हा सुरुवात झालेली. मी काही दिवसापूर्वी व्हिडिओ अपलोड केलेला. तिथे समृद्धी महामार्गाची एंट्रीवर कोणाची गाडी पंक्चर झाली असो, त्या अशा ठिकाणी एखादी गाडी येऊन त्याला ठोकर मारू शकते. ती गाडी धक्का मारून पुढे घ्यायला हवी असो. हा जो आपला ब्रिज आहे तुम्ही पाहू शकता, ब्रिजची जे वरचा भाग आहे त्याचा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केला. तो वरचा भाग पूर्णपणे तयार झालेला आहे. आणि कालची जी उतरण आहे त्या उतरणसाठी जे भराव टाकायला लागतो तो भराव देखील टाकायला सुरुवात झालेली आहे. काही अंशीचा भराव टाकलेला आहे. तर उतरण ज्या ठिकाणी रेडी होते त्या ठिकाणी देखील इथे तुम्ही पाहू शकता, इथे देखील लाल माती टाकून जो भराव टाकण्यात आलेला आहे. म्हणजे जी उतरण राहणार आहे या ब्रिजची, मुंबई नाशिक महामार्ग वडपे टेकडीच्या ब्रिजचे, त्याचं काम तुम्ही पाहू शकता. इथे भराव ही जी उतरण राहणारी, इथे उतरण राहणारी, हा जो नाशिकसाठी जाणारा मार्ग आहे त्याला कनेक्ट होणार आहे. आणि याच उतरणीच्या बाजूला इथे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे येऊन जोडला जातो. त्याचे काम थांबलेले आहेत. कारण तो काम जेव्हा ब्रिज सुरू होईल तेव्हा ते खणला जाईल तो रस्ता, तिथून काम सुरू होऊ शकतो. आणि जसा ही उतरण इथे तुम्ही पाहू शकता मुंबई नाशिक महामार्गात जोडली जाते वडपे ग्लोबल कॉम्प्लेक्सच्या जस्ट बाजूला, तिथे अजून देखील काही कामे सुरू झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता काही इंजिनियर्स वगैरे तिथे आहेत, हे बघा तुम्हाला दिसत असतील. आणि बाजूला म्हणजे धोकादायक ज्या पट्ट्या लावतात की इथनं सांभाळून प्रवास करा, त्या पट्ट्या देखील लागलेल्या आहेत. म्हणजे जी समृद्धी महामार्गाचं मुख्य वळण आहे, ज्याला साईधारा इंटरचेंज बोलतात, ते इथून साधारणतः 600-700 मीटर अंतरावर आहे. तर जी वळण राहणार ती या ठिकाणी वळण राहणार आहे. म्हणजे वळण जे आहे ते पुढे साईधारा इंटरचेंज या ठिकाणी आहे, पण सुरुवात जी आहे ती ह्या ठिकाणाहून होणार आहे. आणि इथून कामाला सुरुवात देखील झालेली आहे. पुढे देखील बऱ्याचशा गाड्या उभ्या आहेत, मशिनरी उभ्या आहेत, जे भराव वगैरे टाकायचे काम करतात. खडी टाकले, माती टाकले, लाल माती टाकले, सर्व काही व्यवस्थित सुरू झालेलं आहे. आणि तुम्ही बघता जेव्हा हा पूल रेडी होईल तेव्हा या कामांना गती येईल. कारण वाहतूक इथनं बंद करावी लागेल ते काम करण्याची. आणि ती वाहतूक जेव्हा इथनं उतरेल त्यावेळेला कामाला सुरुवात होईल. तसेच दिल्ली मुंबई एक्सप्रेसला सुरुवात होईल. मी योगेश आत्मा आंबवले नेहमी आपल्या मराठी यूट्यूब चॅनल वेगवेगळे अपडेट घेऊन येतो. आज खास आपल्याला जे विचारला गेलेला की मुंबई नाशिक महामार्गाचे ब्रिजचं काम कुठपर्यंत आलं आहे ते दाखवण्यासाठी मी आलेलो आहे. आणि तुम्हाला मी आत्ता दाखवलं जे काय, त्यानंतर तुम्हाला मी अजून दाखवतो की या मार्गावर जे काय बनवायचे त्या संदर्भात इथे पाहू शकता तुम्ही बोगदा वगैरे देखील लावलेला आहे. ग्लोबल कॉम्प्लेक्स. काल आपल्यासाठी आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.